बर 14 वर्ष मी ग्रंथ वाचलेलो कंचा शिवलेला अमृत. बर माझी तर शाळा पहिली नाही पुरती. मग निळावंत ते ग्रंथ तुम्हाला मिळाला कुठं वाचायला? माझ्या गुरुन दिला कोण गुरु तुमचं? पंढरपूरला. नाव काय त्यांचं? उद्धव नाही काय नाव त्याचा लोक आहे हो. काय माहिती ना आडनाव काय त्यांचं? टेंबूकर. मग सोपान का? निवृत्ती महाराज. निवृत्ती महाराज टेंबूकरवाडा. टेंबूकर. हां त्यांनी दिलं. म्हणजे निवृत्ती परत सोपान काका. हां सोपान काका हे निवृत्ती सोपान काका ज्ञानदेव माऊली. माऊली एक आली बर मग त्यांच्याकडे ग्रंथ होता काय? होता ना. बर मग मी वाचलं सांगतोय काय तुम्हाला. बर आणि 3 दिवसाचं जाते असं बोलणं. आय बाप हलवून दमायचे जेवढून नाही. आणि मला काय म्हणायचं शंकर स्वतः बरं का हं. मी खोटं बोलणार नाही. अरे चल मी पर्सन आहे. आता पर्सन आहे मग कुठं चालायचं ही म्हणून बोलतंय. अन्नावर भुकेवर माझं ध्यान नाही. बर तिन्ही दिवशी उठलो हं. जात्याला ऊस लावलं होतं दळाई जाती. हं. बैल हात काढणार माझ्याकडे. बर मग ती ग्रंथ घेऊन चाललो मी. 12 वर्ष ग्रंथ वाचलेला आहे. निळवंती. नाही शिवलेला शिवलेला अमृत. शिवलेला. आणि बैलाच्या बरोबर बैल पावसाळ्यात देवावर बांधली अशी विहिरीच्या बर बर आंबरा लागली. हं. त्यातच ग्रंथ ठेवला. 2 पेंड्या दोघाला कापून टाकल्या. बर गड्या एवढं माझं शेवटचं तुम्हाला खाणं आहे. तुमचं दैव तुमचे दैव माझं. जी गेलो थेट डोंगराच्या शेंडीवर. डोंगराची शेंडी धरली. डोंगरावरून जाऊन रिली लागत्या डोंगरगाव ते तुमचं वाळेखिंडी बर ओलांडली फोडल्या डोंगरावर. तर तू काय म्हणते माझं मन बरं का सत्य परिस्थिती. मी इथं लांडा महादेव आहे आणि तू ये माझं दर्शन घे. मी तुला प्रसन्न नाही मन बोलते. काय दिसत पुढे गेलो एक तळ होतं. तिथं आंघोळ कर म्हणलं मन. तर ते गेलो मनच काय म्हणते इथं आंघोळ करू नको. मी डोंगरावरती भागीरथी आहे आंघोळ कर. आणि मी तळवाटाला हे आपलं महादेव आहे एका ह्याच्यामध्ये दगडाच्या खेळ्यामध्ये. दगडाचा खेळा खरंच ते एवढा. मग असं ओढलो. बायको म्हणली तुम्ही जाईल तिकडं मी येणार. थोरली पोरगी होती 7-8 महिन्याची ती वटीत घालून सकाळभर तांबडं पोटाचा खवळ. मग त्या भागीरथी बरोबर गेल्यावर मन काय म्हणतं मी इथं भागीरथी आहे खाली गेलो तर भागीरथीच वर डोंगर तेवढाच खाली तेवढाच मधून तो युक्तो पाणी असं बरं का. आंघोळ केली मग त्या तळावर खाली यायला लागलो. तू खळा होता अशा ह्या दगड म्हणजे दिसून नसते का पूर्वी माणसांच्या जमिनीच्या असा प्रकार. तर तू काय म्हणलं मी इथंच महादेव आहे आणि इथं 11वा अध्याय पारायण कर म्हणला. बर मग ते इकडं दगड हातानं तयार केलं. आणि मनातच देव काय म्हणतोय डोंगरावरती 3 झाडं केला जे पूजेला बेल घेऊन ये. मी तर बसलोय पूजेला. आता वाचायचं आंघोळ करली नवरा बायको पोरगी बुडवली. बायकोला म्हणलं जाग ती 3 झाडं कशाची आहेत बघून ये म्हणलं. तुला ओळखू ना तर
एक थापा, बेलाची झाडं, चेष्टा नाही बरं का. बरं. मग तिथं मी ग्रंथ वाचला, 11वा अध्याय. आणि पुन्हा मन काय म्हणते, बेलाच्या झाडाखाली एक अध्याय वाच. स्वप्न डोंगरावर चढलो, वाचला, बायकोची बसल्या, दोघांच्या पोटाला अन्न नाही, ते 7-8 महिने दुखू त्या करायला लागले. माझं मी म्हणून हे करणार युक्ती मी तर लिवलो, ह्या अध्याय झालाय. तर आता महाराज लोक येऊन राहतात त्यावेळेस काय नाही.